व्हेरी गुड इव्हनिंग जळगावकर. परत एकदा आरजे देवा तुमच्यासोबत 94.3 माय FM ऐकत आहात तुम्ही आणि आपला हॅपी इव्हनिंग शो सुरू आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, 3 मार्च रोजी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे लेडीज इक्वॅलिटी रन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या महिला या कार्यक्रमाला धावणार आहेत. माझ्या मते जळगावच्या महिलांनी सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आजकाल एक्सरसाइज तशी फार कमी झालेली आहे. कोरोना नंतर तर बऱ्याचशा लोकांनी एक्सरसाइजचा फंडा सुरू केला, पण त्यानंतर तो कालांतराने बंद पण झाला. आता जोपर्यंत पुढचा धोका दिसत नाही तोपर्यंत आपण काय एक्सरसाइजला सुरुवात करत नाही, असं असतं माणसाचं. पण असो, काही लोक कंटिन्युअसली या संदर्भात प्रॅक्टिस करत आहेत आणि ते लोक या लेडीज इक्वॅलिटी रन मध्येही सहभागी होणार आहेत. त्यापैकी एक रनर आहेत कीर्ती मोतळकर मॅडम. कीर्ती मॅम, मायफे मध्ये आपलं स्वागत. जसं की मला आत्ताच माहिती पडलं की कोरोना नंतरचा जो काही पिकअप होता तो तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप अधिक घेतला आणि खूप मजेशीररित्या तुम्ही योगदान देत आहात. तर कशा प्रकारे तुम्ही हे सगळं मॅनेज करत आहात किंवा करत आहात? सर, मला कोरोना होऊन गेलेला होता. ज्यावेळेस सेकंड वेव्ह आली होती त्यावेळेस मी बऱ्यापैकीच अफेक्ट झालेली होती कोरोनाने, माझे मिस्टर आणि मी. त्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की मी चालू शकेल किंवा पळण्याची तर रनिंगची तर गोष्टच वेगळी होती. आणि मी कोरोनाच्या आधीपासून यांच्यासोबत जोडलेली होती बिसारा ग्रुप सोबत. पण त्यानंतर म्हणजे माझ्यामध्ये क्षमताच नव्हती की मी उठेल आणि चालेल. मी मेंटली पण खूप वीक होऊन गेलेली होती. बरोबर. तर अशा याच्यामध्ये लेडीज इक्वॅलिटी रन मागच्या वर्षी 12 मार्चला ठरवण्यात आलेला होता. त्या दरम्यान मला प्रवीण पाटील सरांनी खूप मोटिवेट केलं की मॅडम तुम्ही या, 2 किलोमीटर चाला. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत जोडली गेली आणि मला रनिंगचे एवढे बेनिफिट्स मिळाले की मला वाटतच नव्हतं की मी 2 किलोमीटर चालेल किंवा 3 किलोमीटर चालेल. पण मी आज 10 किलोमीटर धावू शकते, 18 किलोमीटर धावू शकते. मी 24 किलोमीटरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा सुद्धा मागच्या वर्षी या लोकांसोबत पूर्ण केली. त्यामध्ये मला प्रवीण पाटील सर, गणसिंग भाऊ आणि ओव्हरऑल आमच्या पूर्ण ग्रुपचं खूप सहकार्य आहे. फालक सर, स्वाती फालक मॅडम, नेहते मॅडम, चारुलता पाटील मॅडम खूप सहकार्य करतात आणि गाईडन्स खूप छान असतो या लोकांकडनं. नक्कीच. म्हणजे मी जर आता मागे वळून बघितलं तर माझे ते तेव्हाचे फोटोग्राफ्स आणि आताचे फोटोग्राफ्स यामध्ये खूप जमीन आसमानचं अंतर आहे. जसा या लोकांचा मला सपोर्ट आहे तसं माझे फॅमिली मेंबर्स, माझे 2 मुलं सौरभ, पियुष आणि माझे मिस्टर यांचा पण मला खूप सपोर्ट आहे. आणि त्यावेळेस कोरोनाच्या लाटमध्ये जवळपास आमची कावेरी रेल्वे कॉलनी सेकंड वेव्हला खूप लोक अफेक्ट झालेले होते. त्यानंतर ज्यावेळी आता ते मला बघताय तर ते विचारतात की तू काय केलं की ज्यातनं तू यातनं बाहेर निघाली. मग जेव्हा मी त्यांना हे सांगायला सुरुवात केली तर आज रोजी माझी पूर्ण कॉलनी चालायला लागलीये आणि जवळपास 10 ते 12 लेडीज इक्वॅलिटी रन मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय कीर्ती मॅडम, किती आयुष्यासाठी धावणं किंवा रनिंग करणं किती आवश्यक आहे? खूप आवश्यक आहे. फक्त शरीरासाठीच नाही तर तुमच्या मेंटल हेल्थ साठी सुद्धा खूप आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण सकाळी निघतो, आम्ही अगदी अंधारातच जात असतो पळत आणि तिकडनं येत असताना जेव्हा तो सूर्योदय होतो ना, ते बघितल्यानंतर असं वाटतं की याच्यासारखं सुख नाही. तुमचे मेंटल जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा तिथे कमी होतात. तुम्ही म्हणजे फिजिकली आणि मेंटली दोघी गोष्टींमध्ये स्ट्रॉंग होतात. या कोरोनाच्या दरम्यान मला डायबिटीस सुद्धा लागला होता सर. माझी शुगर 292 पर्यंत गेलेली होती. ती कशानेच खाली येत नव्हती. इव्हन मी आयुर्वेदिक घेतलं, ते घेतलं, पण त्यानंतर जेव्हा मी चालायला सुरुवात केली, पळायला सुरुवात केली तर आज रोजी माझी गोळी सुद्धा बंद झालेली. अरे वा. बरं, बऱ्याचशा महिला या संसाराच्या गाड्यामध्ये असतात, त्यांना वेळच काढता येत नाही स्वतःसाठी. स्वतःसाठीचा वेळ काढणं किती गरजेचं आहे? स्वतःसाठीचा वेळ काढणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस जसं म्हटलं जातं की एक स्त्री जर सुशिक्षित असली, जर ती शिकली तर तिचं पूर्ण कुटुंब शिकतं. तसं मी तर म्हणेल की जर का एका स्त्रीने स्वतःची हेल्थ सांभाळली, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं तर तसंच ती संपूर्ण कुटुंबाची सुद्धा हेल्थ सांभाळू शकते. क्या बात आहे. आणि स्त्रीसाठी हे खूप गरजेचं आहे. मला वेळ नाही, मी निघू शकत नाही, यापेक्षा मी माझ्यासाठी निघेल कुठल्याही कारण न देता. आणि तो जो 1 तास आहे तो जर तुम्ही स्वतःला दिला तर तुम्ही फिजिकली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग व्हाल. राईट. तर मग 3 मार्चच्या या लेडीज इक्वॅलिटी साठी किती उत्सुक आहात, किती एक्साइटेड आहात? मी तर खूप एक्साइटेड आहे सर 3 मार्च साठी. कारण काही एम्स आहेत ते पूर्ण करायचे आहेत या ग्रुपच्या माध्यमातून. त्यासाठी तर आम्ही यावेळेस खूप प्रॅक्टिसही केलेली आहे आणि संपूर्ण ग्रुप आहेच तसा.
बरं, इतर महिलांनी पण या तुमच्या कार्यामध्ये सहभागी होण्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तर म्हणेल आवर्जून मी सर्व स्त्रियांना सांगेल की नक्की आमच्या ग्रुप सोबत तुम्ही या. आणि त्यांच्या मोटिवेशनमुळे ज्यावेळेस तुम्ही धावायला सुरुवात कराल, आमच्यासोबत चालायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्हाला जे बेनिफिट्स मिळतील त्यानंतर तुम्ही कधीही ग्रुप सोडून जाणार नाही आणि एक्झरसाइज कंटिन्यू ठेवाल. वा, चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या एम साठी, तुमच्या ध्येयासाठी, आणि इकडे आलात, गप्पा केल्यात त्याबद्दलही मनापासून आभारी. धन्यवाद. थँक्यू.